Unit number 3, Disposal of Municipal Solid Waste. Subject, Solid Waste Management. Content of this unit are concept of composting, methods of composting, landfilling techniques, type of incinerator, products of incineration process. Now, in first point, concept of composting, there is a principle of composting. Before that, definition of composting, principles of composting. Next, in method of composting, there are different methods of composting available, such as indoor method, Bangalore method, mechanical method, vermicomposting are the methods of composting. Next, landfilling techniques. There are also different types of landfilling techniques are available, such as trench method, area method, valley method, depression method. And next, types of incinerators. There are also different types of incinerator available: flash, multiple chamber incinerator. And last, products of incineration process. uh, Concept of composting of solid waste. पहिल्यांदा आपण पाहू डेफिनेशन ऑफ कंपोस्टिंग. कंपोस्टिंग is the biological decomposition of organic waste such as food or plant material by bacteria, fungi, worms, and other organisms under controlled aerobic condition. The end result of composting is an accumulation of partially decayed organic matter called as humus. आता जी काही कंपोस्टिंग आहे, तर कंपोस्टिंग म्हणजे नेमकं काय झालेलं आहे, जे काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे, फूड असतील किंवा प्लांट मटेरियल असतील, त्याचं जैविक विघटन झालेलं आहे, म्हणजेच बायोलॉजिकल डिकम्पोजिशन झालेलं आहे. आणि ते कशाच्या सहाय्यानं झालेलं आहे? बाय युजिंग बॅक्टेरिया, फंजाय, वर्म्स अँड अदर ऑर्गॅनिझम्स. त्या ठिकाणी जी काही कंडिशन आहे ते कशी आहे, तर ती कंट्रोल एरोबिक कंडिशनमध्ये, म्हणजेच इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ही पूर्ण ॲक्टिव्हिटी काय केली, कॅरीड आऊट झालेली आहे. मग जे काही लास्ट जे काही प्रोडक्ट असणार आहे कंपोस्टिंगचं, तर ते काय असणार आहे, एक ब्लॅक कॉटन सॉईल तिथं एक लूज त्या ठिकाणी प्रोड्यूस होणार आहे. मग त्यालाच काय म्हणलं जातं, म्हणजेच त्या ठिकाणी काय होणार आहे, जे काही पार्शियली डिके ऑर्गॅनिक मॅटर आहे, म्हणजेच अंशतः जे काही कुजलेले जैविक पदार्थ आहेत त्या ठिकाणी त्याचं संचय होणार आहे. त्यालाच काय म्हणलं जातं, ह्युमस म्हणलं जातं. जसे की जी आपली लूज ब्लॅक कॉटन सॉईल असते त्या पद्धतीचं त्या ठिकाणी काय होतं, संचय होतं. पण तो संचय कशाचा असतो, जे की अंशतः जे काही कुजलेले जैविक पदार्थ आहेत ते त्या ठिकाणी तयार होतात. त्यालाच ह्युमस असं म्हणलं जातं. मग जे काही ह्युमस तयार केलेला आहे ॲज अ फर्टिलायझर म्हणून त्याचा काय केला जातो, उपयोग केला जातो. जेणेकरून त्याचा जो काही उपयोग आहे ॲज अ फर्टिलायझर केल्यामुळं जे काही क्रॉप इल्ड आहे ते काय होतं, इन्क्रीज होऊन जातं. अशा पद्धतीनं जे काही कंपोस्टिंग आहे ते या ठिकाणी बायोलॉजिकल डिकम्पोजिशन करून ऑर्गॅनिक मॅटरचं ऑर वेस्टचं केलं जातं. नेक्स्ट, प्रिन्सिपल ऑफ कंपोस्टिंग प्रोसेस. Decomposition and stabilization of organic waste matter is a natural phenomena. Composting can be carried out in two ways: aerobic and anaerobic composting. आता जी काही कंपोस्टिंग मॅटर जे काही प्रिन्सिपल आहे, डिकम्पोजिशन केलेलं आहे, तर ते कशा कशा पद्धतीने केलेलं आहे, तर नॅचरल फेनॉमिनानं त्या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. आणि त्याच्यात किती वेज आहेत, टूज वे आहेत. फर्स्ट एरोबिक आहे आणि दुसरी अनएरोबिक आहे. एरोबिकमध्ये इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रेझेंट असतं, तर अनएरोबिकमध्ये विदाऊट प्रेझेंट ऑफ ऑक्सिजन. नेक्स्ट, प्रिन्सिपल ऑफ कंपोस्टिंग प्रोसेस.
फर्स्ट कंपोस्टिंग जो काही वे होता, फर्स्ट वे और फर्स्ट कंपोस्टिंग एरोबिक कंपोस्टिंग. ड्यूरिंग एरोबिक कंपोस्टिंग, aerobic microorganisms oxidize organic compounds to carbon dioxide, nitrate. Carbon from organic compounds is used as a source of energy, while nitrogen is recycled. Due to exothermic reaction, temperature of the mass rises. या केसमध्ये याच्यामध्ये काय असणार आहे, प्रेझेंट ऑफ ऑक्सिजन असणार आहे, म्हणून याला आपण एरोबिक कंपोस्टिंग म्हणणार आहे. जेव्हा आपण एरोबिक कंपोस्टिंग करतो तर त्या ठिकाणी कोणते ऑर्गॅनिझम्स युटिलाइज केलेले आहेत, तर एरोबिक ऑर्गॅनिझम्स युटिलाइज केले गेले. त्याचा उपयोग करून जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्याला ऑक्सिडाईज केलेलं आहे, जेणेकरून जे काही कार्बन डायऑक्साईड असतील, नायट्रेट्स असतील, उपयोग केलेला आहे. आता जे काही कार्बन आहे जे आपलं ऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून मिळतं, त्याचं त्या ठिकाणी काय केलं जातं, युटिलायझेशन केलं जातं ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ठिकाणी डिकम्पोजिशन करते वेळेस जे काही कार्बन आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये त्याचा ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणून त्या ठिकाणी केला जातो. त्याच पद्धतीनं जे काही नायट्रोजन आहे त्याच ठिकाणी रिसायकल केलं जातं. ते परत या ठिकाणी जे काही रिॲक्शन आहे ते एक्सोथर्मिक रिॲक्शन आहे. आता या एक्सोथर्मिक रिॲक्शनमुळं त्या ठिकाणी टेम्परेचर काय होतं, इन्क्रीजेस होतं. तर ही आपली जी काही फर्स्ट कंपोस्टिंग प्रोसेस आहे, एरोबिक कंपोस्टिंग प्रोसेस. जी काही आपली 2 प्रिन्सिपल्स आहेत, फर्स्ट एरोबिक कंपोस्टिंग अँड सेकंड अनएरोबिक कंपोस्टिंग. तर याच्यातलं हे काय आपलं फर्स्ट होतं. आता सेकंड आहे प्रिन्सिपल ऑफ कंपोस्टिंग प्रोसेस. त्याचा सेकंड टाईप अनएरोबिक कंपोस्टिंग. ड्युरिंग अनएरोबिक प्रोसेस the anaerobic microorganisms, while metabolizing the nutrients, break down the organic compounds through a process of reduction. A very small amount of energy is released during the process, and the temperature of composting mass does not rise much. The gases evolved are mainly methane and carbon dioxide. And anaerobic process is a reduction process, and the final product is subjected to some minor oxidation when applied to the land. आता जे काही एनरोबिक कंपोस्टिंग आहे हे कंपोस्टिंग होते वेळेस जे काही अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे की त्या ठिकाणी ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत त्याला ब्रेकडाऊन करतात, आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते कन्वर्ट होतात इन स्मॉल पार्टिकल. म्हणजेच ती जी काही प्रोसेस आहे स्मॉल पार्टिकलमध्ये कन्वर्जन झालं, म्हणजेच ती प्रोसेस कोणती आहे, रिडक्शन प्रोसेस आहे. अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज ड्युरिंग द प्रोसेस. आता ही जी जेव्हा प्रक्रिया चालू असते, या प्रक्रिया चालू असते वेळेस त्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी एनर्जी रिलीज होते स्मॉल अमाऊंटमध्ये, अँड द टेम्परेचर ऑफ कंपोस्टिंग मास डज नॉट राईज. या केसमध्ये जे काही टेम्परेचर आहे कंपोस्टिंगचं ते ज्या पद्धतीनं एरोबिक कंपोस्टिंगमध्ये टेम्परेचर इन्क्रीज झालं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी जे काही टेम्परेचर आहे मॅक्झिमम राईज होत नाही. नेक्स्ट द गॅसेस इव्हॉल्व. आता यामध्ये जे काही गॅस इव्हॉल्व झाले आहेत ते आहेत आपले मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड. या ठिकाणी कोणत्या गॅसेसची निर्मिती झालेली आहे, तर मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे 2 गॅसे या ठिकाणी विकसित झालेले आहेत. नेक्स्ट अनएरोबिक प्रोसेस इज अ रिडक्शन प्रोसेस. आता जी काही या ठिकाणी जे काही पार्टिकल्स आहेत, जे काही अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्याला ब्रेकडाऊन करतात, म्हणजे स्मॉल पीसमध्ये त्याचं कन्वर्जन केलं जातं, त्यालाच काय म्हणलं जातं, रिडक्शन प्रोसेस असं म्हणलं जातं. आणि याचं जे काही फायनल प्रोडक्ट आहे, जेव्हा याचं जे काही कंपोस्ट आहे जेव्हा याचं ॲक्च्युली ऑन फील्ड त्या ठिकाणी युटिलाइज करू ऑन द लँड, तेव्हाच त्या ठिकाणी मायनर ऑक्सिडेशन संबंध त्या ठिकाणी येतो. तर ही आहे आपली अनएरोबिक कंपोस्टिंग प्रिन्सिपल. नेक्स्ट फॅक्टर्स अफेक्टिंग कंपोस्टिंग प्रोसेस. फर्स्ट फॅक्टर पार्टिकल साइज, मॉइश्चर कंटेंट, pH, टेम्परेचर, कार्बन नायट्रोजन रेशो, blending and seeding,
एअर सर्क्युलेशन, न्यूट्रियंट्स, ऑर्गॅनिझम्स, ॲडिशन ऑफ सिवेज अँड स्लज. 11th नंबरचं जे काही फॅक्टर आहे ते इथं गिवन नाही, पण जे काही 11th नंबरचं फॅक्टर आहे तो आहे यूज ऑफ कल्चर. आता हे जे काही फॅक्टर्स आहेत ते काय करतात, अफेक्ट्स करतात ऑन कंपोस्टिंग प्रोसेस. त्याच्यामुळे जी काही कंपोस्टिंग प्रोसेस आहे ते एकतर काय होते, डिक्रीज होते किंवा इन्क्रीज होते. यांचं जे काही प्रमाण आहे त्याच्यावर ते कंपोस्टिंग रेट काय डिपेंड आहे. म्हणून हे जे काही मेन फॅक्टर्स आहेत जे की कंपोस्टिंग रेट आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट करतात. ते फर्स्ट पॉईंट, पार्टिकल साईज. स्मॉलर पार्टिकल साईज इन्क्रीजेस कन्व्हर्जन रेट ड्युरिंग कंपोस्टिंग. आता मुळातच जर स्मॉल पार्टिकल असतील त्या ठिकाणी अवेलेबल, ते काय होतात, इझिली कंपोस्टिंगमध्ये कन्वर्ट होतात. त्याला स्मॉल पार्टिकलला कन्व्हर्जन करायला जो काही टाईम लागतो, जो काही ड्युरेशन लागतं, लेस ड्युरेशन लागतं. म्हणजेच त्या ठिकाणी जो काही कंपोस्टिंग रेट असतो त्या ठिकाणी हायर असतो जेव्हा स्मॉल पार्टिकल साईज त्या ठिकाणी अवेलेबल असतील. तर मग त्या ठिकाणी काय होतं, जे काही कन्व्हर्जन होतं ते काय होतं, रॅपिड पद्धतीनं त्या ठिकाणी कन्व्हर्जन होतं स्मॉल पार्टिकलचं कंपोस्टमध्ये. म्हणून त्या ठिकाणी स्मॉलर पार्टिकल साईज एनकरेजेस द कन्व्हर्जन रेट ड्युरिंग कंपोस्टिंग. जे काही स्मॉल पार्टिकल जे आहेत त्यांना लेस टाईम रिक्वायर्ड असतो फॉर डिकम्पोजिशन ऑर फॉर कन्व्हर्जन. आता नेक्स्ट जो काही पॉईंट आहे तर तो पॉईंट आहे मॉइश्चर कंटेंट. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग इन अ कंपोस्ट पाइल need a adequate amount of moisture to survive. Moisture is very important for composting toilet. Without moisture, no bacteria can perform the process necessarily for composting. आता जे काही मॉइश्चर कंटेंट आहे, जर त्या ठिकाणी सफिशियंट अमाऊंट ऑफ मॉइश्चर कंटेंट अवेलेबल नसेल आणि त्या ठिकाणी आपण एरोबिक प्रोसेस त्या ठिकाणी यूज करत असेल, तर त्या ठिकाणी जे काही बॅक्टेरिया आहे, जे काही फंजाय आहे किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी जे काही मॉइश्चर कंटेंट रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी त्या सफिशियंट लेवलपर्यंत मॉइश्चर कंटेंट त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे. अदरवाईज जी काही प्रोसेस आहे त्या ठिकाणी काय होईल, स्टॉप होऊन जाईल. म्हणजे जो काही कन्व्हर्जन रेट आहे कंपोस्टिंगचा त्या ठिकाणी काय होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाईल. विदाऊट मॉइश्चर नो बॅक्टेरिया कॅन परफॉर्म द प्रोसेस नेसेसरी फॉर कंपोस्टिंग. म्हणजे त्या ठिकाणी मॉइश्चर कंटेंट नसेल तर त्या ठिकाणी जे काही बॅक्टेरिया आहेत, जे काही कंपोस्टिंग प्रोसेस आहे त्या ठिकाणी ते करू शकणार नाही, ते प्रोसेस त्या ठिकाणी कॅरीड आऊट होऊ शकणार नाही. तर हे आहे सेकंड पॉईंट, मॉइश्चर कंटेंट. म्हणून त्या ठिकाणी काय असतं, जे काही सफिशियंट अमाऊंट ऑफ मॉइश्चर कंटेंट आहे त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे, जेणेकरून जे काही बॅक्टेरिया आहेत ते इझिली किंवा त्याचा जो काही रेट असतो कन्व्हर्जन रेट त्या ठिकाणी जर सफिशियंट मॉइश्चर कंटेंट असेल तर तो काय होतो, इन्क्रीज होतो. अदरवाईज जो काही कन्व्हर्जन रेट आहे ऑर्गॅनिक मॅटरचा तो काय त्या ठिकाणी रिड्यूस होऊन जातो आणि कंपोस्टिंग काय होतं, डिले होतं किंवा त्या ठिकाणी मोर टाईम रिक्वायर्ड फॉर कंपोस्टिंग इफ देर इज नो प्रॉपर मॉइश्चर कंटेंट. तर हा आपला झाला सेकंड पॉईंट. नेक्स्ट, कार्बन नायट्रोजन रेशो. आता जी काही रेशो आहे, जर प्रॉपर बॅलन्स ऑफ न्यूट्रिएंट्स इज अ वायटल टू द composting process. A good carbon nitrogen ratio for a compost toilet is 20 to 30. This means for more carbon must be present in the value to the nitrogen for good composting to proceed. Because of the composting of feces and urines, a lot of carbon in the form of hay, straw, wood chips and sawdust have to be added to compost toilet. त्या ठिकाणी कार्बन नायट्रोजन रेशो इम्पॉर्टंट रोल काय करतो, प्ले करतो. त्यामुळं त्याचा जो काही रेशो आहे तो 20 ते 35 या रेंजमध्ये असायला पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी मोर कार्बन काय असेल, प्रेझेंट असेल त्या व्हॉल्टमध्ये
आणि तो काय करेल, कधी कंपोस्टिंगसाठी जी काही कंपोस्टिंग प्रोसेस आहे ते काय करेल, प्रोसीड करेल. त्यामध्ये जे काही कंपोजिशन आहे, पेसीस असतील काय युरिन असतील, त्यामध्ये काय असणार आहे, जे काही कार्बन असणार आहे त्यामध्ये मॅक्झिमम कार्बन कंटेंट त्या ठिकाणी येलो ऑन असणार आहे. उदाहरणार्थ काही जो काही हे असेल आपलं स्ट्रॉ वूड असेल, चिप्स असेल किंवा स्ट्रॉ डस्ट असेल, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, लॉट ऑफ कार्बन त्या ठिकाणी काय असणार आहे, याच्यामध्ये कंटेंट त्या ठिकाणी असणार आहे. जेणेकरून एखाद्या वेळेस त्या ठिकाणी कार्बन कंटेंट डिक्रीज झालेला असेल तर स्ट्रॉ, हे, डस्ट, वूड, चिप्स याचं युटिलायझेशन करून त्या ठिकाणी कार्बनची जी काही व्हॅल्यू आहे ती आपण काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. जो कार्बन नायट्रोजन रेशो आहे तो 20 ते 35 या रेंजमध्ये असायला पाहिजे.